श्रीकांत शिंदेंच्या विजयासाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी कल्याण आणि ठाण्याच्या जागेचं साटलोट केल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यानं केला। त्यामुळे श्रीकांत शिंदेंचा विजय निश्चित मानला जात असताना उद्धव ठाकरेंनी कल्याणमध्ये गुगली टाकली। ठाकरेंनी बाजी पलटली तर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंचा गेम होणार का? उद्धव ठाकरेंनी नेमका काय डाव टाकलाय जाणून घेऊयात या व्हिडिओतून। कल्याण आणि ठाण्याच्या जागेसाठी एकनाथ शिंदे सगळ्यात जास्त आग्रही होते, कारण हे दोन्ही मतदारसंघ म्हणजे फक्त शिवसेनेचेच नाही तर शिंदेंचेही बालेकिल्ले। कल्याणची जागा शिंदेंना मिळाली तर ठाण्याची जागा भाजप स्वतःकडे ठेवणार असं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत वाटत होतं। पण या दोन्ही जागा मिळवण्यात शिंदेंना यश आलं। मात्र कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंच्या विजयासाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये साटलोट झाल्याचा दावा भाजप पदाधिकाऱ्यानं केला। या दाव्याची चर्चा होत असतानाच उद्धव ठाकरेंनी नवी खेळी केल्याचं पाहायला मिळतंय। पण ही खेळी यशस्वी होणार का असा प्रश्न आहे। कल्याण लोकसभा मतदारसंघ 2009 साली अस्तित्वात आला, तेव्हापासून इथे शिवसेनेची ताकद पाहायला मिळते। 2009 साली शिवसेनेचे आनंद परांजपे इथून निवडून आले। त्यानंतर 2014 आणि 2019 सलग 2 टर्म श्रीकांत शिंदे इथून खासदार म्हणून निवडून येतात। कल्याण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर इथली परिस्थिती बदलली आहे। शिवसेनेचे 2 गट पडल्यानं ही लढाई प्रतिष्ठेची झाली आहे। श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी वैशाली दरेकर यांना मैदानात उतरवले। आता वैशाली दरेकर या खरड्या वक्त्या आहेत, शिवाय त्या अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणूनही प्रसिद्ध आहेत। पण श्रीकांत शिंदेंच्या तुलनेत त्यांची ग्राउंड लेवलला ताकद कमी असल्याचं पाहायला मिळतं। भाजप पदाधिकाऱ्यांच्या आरोपांचा गांभीर्यानं विचार केला तर कल्याणमध्ये त्या मानानं ठाकरेंनी किरकोळ उमेदवार दिला आणि ठाण्यात नरेश म्हस्केंच्या तुलनेत राजन विचारेंची ताकद जास्त आहे। त्यामुळे खरंच शिंदे आणि ठाकरेंमध्ये श्रीकांत शिंदेंच्या विजयासाठी काही डील तर झाली नाही ना, असे प्रश्न उपस्थित होत होते। पण त्याच दरम्यान ठाकरेंनी नवी खेळी केली। सध्याच्या घडीला कल्याण लोकसभेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय, कारण उद्धव ठाकरेंनी इथं एक नाही पण 2 उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरायला सांगितलं। कल्याण लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून वैशाली दरेकर आणि माजी महापौर रमेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे 6 तारखेला स्क्रुटनीच्या दिवशी ठाकरे गट एबी फॉर्म बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही। वैशाली दरेकर किंवा रमेश जाधव दोघांपैकी एक उमेदवार अर्ज मागे घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते। रमेश जाधव यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीचे आदेश थेट मातोश्रीवरून आल्याची चर्चा आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी महापौर रमेश जाधव यांना उद्धव ठाकरेंनी फोनद्वारे संपर्क केला, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सांगितला आणि त्यानुसार त्यांनी अर्जही भरलाय। ऐनवेळी वैशाली दरेकर यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावून रमेश जाधव यांच्या मागे ठाकरे गट आपलं संपूर्ण बळ पणाला लावतील अशी चर्चा आहे। पण कल्याणमध्ये महायुतीची ताकद जास्त असल्याचं पाहायला मिळतंय। कल्याण लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात, यापैकी उल्हासनगरमध्ये कुमार आइलानी, कल्याण पूर्वमध्ये गणपत गायकवाड आणि डोंबिवली विधानसभा मतदारसंघात रवींद्र चव्हाण हे भाजपचे आमदार आहेत। अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात बालाजी किणीकर हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार आहेत, तर कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात राजू पाटील हे मनसेचे आमदार आहेत। तर मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड हे महाविकास आघाडीचे एकमेव इथं आमदार आहेत। आता मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलाय, त्यामुळे कल्याणमध्ये महायुतीची ताकद निश्चितच वाढली आहे। त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे गेली 2 टर्म कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत। त्यामुळे साहजिकच इथे श्रीकांत शिंदेंची ताकद ही जास्त आहे। त्यामुळे ठाकरेंनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली तरी श्रीकांत शिंदेंचा पराभव शक्य आहे का असा प्रश्न आहे। कारण मी आता म्हणाले तसं श्रीकांत शिंदे हे गेल्या 10 वर्षांपासून कल्याण लोकसभेचं प्रतिनिधित्व करतात। 2014 आणि 2019 या दोन्ही वेळच्या लोकसभेच्या निवडणुकीत श्रीकांत शिंदेंना भरभरून मतं मिळाली होती। त्यामुळे यंदाही श्रीकांत शिंदे इथं हॅट्रिक करण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यात जनसंपर्काचा विचार केला तर श्रीकांत शिंदे गेली 2 टर्म खासदार आहेत। खासदारकीच्या 10 वर्षात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे। शिंदे पिता पुत्र हे ठाण्यासोबतच कल्याणमध्येही आपली ताकद राखून आहेत। त्यामुळे कल्याणमध्ये कोण बाजी मारणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कल्याणची जागा राखण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेला यंदा मनसेचीही मदत होणार आहे। या सगळ्या गोष्टींचा फायदा श्रीकांत शिंदेंना होऊ शकतो। पण ठाकरेंनी ऐनवेळी वैशाली दरेकर यांच्याऐवजी रमेश जाधव यांना उमेदवारी दिली तर श्रीकांत शिंदेंसाठी निवडणूक जड जाऊ शकते का? कल्याण लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।